नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल, सर्व योजनांचे पैसे एकाच खात्यामध्ये येणार आहेत. जी तुमची DBT लिंक बँक असेल त्याच बँकेमध्ये सर्व योजनांचे पैसे येणार आहेत. तुमची निराधार योजना असो, संजय गांधी योजना असो, या श्रवण बाळ योजना असो, या इतर कोणतीही सरकारी योजना असो, या सर्व योजनांचे पैसे हे तुमच्या DBT लिंक एकाच खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तर मित्रांनो, हे तुमचं खातं DBT लिंक आहे की नाही, हे कशा प्रकारे चेक करायचं आहे ते आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलच्या गूगलवर तुम्हाला यायचं आहे. गूगलवर आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे npci.org.in वर तुम्हाला टाईप करून सर्च करायचे आहे. सर्च केल्याच्यानंतर NPCI ही पहिलीच लिंक आहे. या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. या ठिकाणी 1 नंबरलाच आहे कंझ्युमरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी एकदम खाली भारत आधार शेडिंग BASE असं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या हाताला वरील 4 डॉट दिसत आहेत. त्या 4 डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 4 नंबरला आधार मॅप स्टेटस असं ऑप्शन दिसत आहे. पहा, आधार मॅप स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पूर्ण आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर व्यवस्थित टाका, चुकू देऊ नका. आणि जो तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP सुद्धा जाणार आहे. त्याच्यामुळे आधार नंबर तुम्ही चुकू देऊ नका, व्यवस्थित टाकून घ्या. आधार नंबर टाकल्याच्यानंतर कॅप्चा तशाच तसा टाकून घ्या. कॅप्चा टाकल्यानंतर चेक स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी कॅप्चा चुकू देऊ नका मित्रांनो. कॅप्चा जर चुकला तर तुमचा फॉर्म समोर जाणार नाही. तर व्यवस्थितशीर कॅप्चा टाकून घ्या. चेक स्टेटसवर दाबल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी OTP येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. या ठिकाणी एनेबल फॉर DBT असं जर दाखवत असेल तर तुमचं खातं हे DBT लिंक आहे व कोणत्या बँकेला लिंक आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला एकदम खाली बँक पण दाखवत आहे. जर या ठिकाणी तुम्हाला बँक दाखवत नसेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन DBT लिंक करून घ्यायचं आहे. आणि जर लवकरात लवकर करायचं असेल तुम्ही पोस्टाचं सुद्धा खातं खोलू शकता. तर या ठिकाणी खातं लिंक आहे बघा, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं एकदम खाली दाखवत आहे. तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. खातं DBT लिंक नसेल तर DBT लिंक करून घ्या. जर लिंक होत नसेल तर पोस्टाचं खातं चालवा.